भारतातील कोट्यवधी UPI ट्रान्झॅक्शन करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. UPI वापरणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूप मोठी आहे. रस्त्यावर भाजी घेण्यापासून मोबाईल, टीव्ही अशा मोठ्या वस्तूंपर्यंत सगळीकडे UPI पेमेंटचा वापर केला जातो. यात वेळोवेळी महत्त्वाचे बदल केले जातात. अशाच एका संभाव्य बदलामुळे UPI युजर्सच्या खिशाला ताण बसणार आहे. केंद्र सरकार UPIद्वारे 3,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारावर व्यापारी सवलत दर आकारण्याची योजना आखते. बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांना तांत्रिक आणि ऑपरेशन खर्चात मदत करण्याच्या उद्देशाने सरकारकडून हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात आले. मोठ्या डिजिटल व्यवहारांचा खर्च वाढतोय. देशातील डिजिटल किरकोळ व्यवहारांमध्ये UPIचा वाटा 80% आहे. 2020 पासून UPIच्या व्यापारी व्यवहारांचा आकार 60 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. पण जानेवारी 2020 पासून लागू केलेल्या शून्य MDR धोरणामुळे या क्षेत्रात गुंतवणुकीचा अभाव आहे. मोठ्या व्यवहारांमध्ये सेवा प्रदात्यांच्या खर्चात आधीच लक्षणीय वाढ झालीय. बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांकडून यासंदर्भात सतत माहिती देण्यात येते. काय होईल बदल? लहान व्यवहारावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पण 3,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारावर MDR शुल्क आकारले जाऊ शकते. NDTV प्रॉफिटमध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आलंय. हे शुल्क व्यवहारावर आधारित असेल, म्हणजेच तुम्ही किती पैशांचे ट्रान्झॅक्शन केलंय त्यानुसार MDR आकारले जाईल. त्याचा व्यापाऱ्याच्या व्यवसायाशी कोणताही संबंध नसेल. पेमेंट काउन्सिल ऑफ इंडिया PCI ने मोठ्या व्यापाऱ्यांसाठी 0.3% MDR सुचवलाय. सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 0.9% ते 2% MDR आहे. पण रुपे कार्डांना यातून सूट देण्यात आलीय. PMO आणि संबंधित विभागावर चर्चा गेल्या आठवड्यात PMO, वित्त व्यवहार विभाग आणि वित्तीय सेवांशी संबंधित विभागाने या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बँका, फिनटेक कंपन्या आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPI यांच्याशी चर्चा करण्यात आली. बँका, फिनटेक कंपन्या आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याशी चर्चा केल्यानंतर 1 ते 2 महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे. या धोरणाद्वारे UPIला प्रोत्साहन देण्याऐवजी डिजिटल पेमेंट सिस्टम दीर्घकाळ चालविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे बँका आणि सेवा प्रदात्यांना तांत्रिक सुधारणांसाठी संसाधने उपलब्ध होतील. मोठ्या व्यवहारावर ग्राहकांना अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही बातमी Googleवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच बातमींच्या नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.